दिवाळी फराळाच्या ताटामध्ये असा आगळा-वेगळा पदार्थ दिसला की नक्कीच खायची इच्छा होईल. सगळे विचारतील काहीतरी वेगळं दिसतंय, नक्कीच ट्राय करायला हवं. तर ही आहे आपली नेहमीची करंजी, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली. या छोट्याशा आणि सुंदर बदलामुळे तुमचं दिवाळी फराळाचं ताट खूपच मस्त दिसेल आणि काहीतरी वेगळं आहे हे नक्कीच जाणवेल. तर तुम्ही बघू शकता किती मस्त फुलांचा आकार दिलेला आहे या करंजीला. सारणही थोडं वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण सारण तयार करायचं आहे. सारणामध्ये मी स्पेसिफिक पिस्ता फ्लेवर घातलेला आहे, त्यामुळे 8-10 पिस्ते मी किसून घेतलेले आहेत आणि ते 2 चमचे तुपावर आपण परतून घ्यायचे आहेत. नॉर्मली चहासाठी आपण आलं किसतो ती किसणी असते ना, त्याच्यावर किसून घेतलेले आहेत. खूप पटकन होतात. आणि साधारणपणे अर्धा कप मी बारीक चिरोटी रवा असतो ना, तो घेतलेला आहे. तो थोडासा हलका सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये मी तेवढंच डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते तुम्ही किसून घालू शकता, पण आजकाल डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि ते खूप सोपं पडतं करायला. नंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे वेलची जायफळ पूड. वेलची जायफळ पूड सगळ्यात शेवटी घालायची आहे, ऑलमोस्ट 70-80% भाजून झाल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता किती छान मस्त ब्राऊन रंग आलेला आहे. खूप मस्त दिसत आहे, सुगंधही खूप छान आलेला आहे. आता याला गार करत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण करंजीचं कवर बनवून घेऊया, त्याच्यासाठीची कणिक मळून घेऊया. तर 2 चमचे मी तूप एकदम कडकडीत तापवून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी जवळपास 1.25 ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. मी या सारणापैकी अर्धा सारणच वापरलेलं आहे, तेवढाच मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा 2 ते 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. हे सगळे जिन्नस काट्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून ते पीठ मळायच्या आधी मिक्स होतील. त्यानंतर जे आपण कडकडीत तुपाचं मोहन तयार करून ठेवलेलं होतं, ते गरम गरमच ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हळूवारपणे पिठामध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. काळजी घ्यायची आहे, कारण मोहन थोडंसं गरम असणार आहे, पण ते पिठात मिक्स केल्यावर टेम्परेचर कमी होईल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पिठाला सगळीकडे छान चोळून घ्यायचं आहे. हे बघा, हे चोळून घेतल्यानंतरच आपल्याला जी खुसखुशीत करंजी हवी ना, त्याचं टेक्स्चर तसं येईल. लगेच पीठ मळायची घाई करायची नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी कडल्यातलंही तूप व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. या कडल्यामध्ये अजून तुम्हाला काही पदार्थ करायचे असेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता, पण मला काही करायचं नव्हतं, त्यामुळे पूर्ण तूप मी ह्याच्यामध्ये पुसून घेतलेलं आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने असा हाताचा गोळा येतो ना, हे बघा, पिठाचा असा हातावर गोळा राहिला पाहिजे. मग आपण समजू शकतो की सगळ्या पिठाला मोहन व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम सगळं पाणी घालायचं नाही आहे, कारण हे पीठ आपल्याला एकदम असं घट्टसरही नको आहे आणि खूप सैलसरही नको आहे. मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. थोडंसं सैलसर आत्ता राहिलं तरी चालेल, कारण रवा आहे ते मॉइश्चर थोडंसं ॲब्झॉर्ब करेल. हे बघा, आता तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ते ओल्या फडक्यातच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं मॉइश्चर रिटेन राहील, नाही तर त्याला क्रॅक्स यायला लागतील. आता आपण हे पीठ हे जे आपण सारण भाजून ठेवलेलं होतं ना, ते एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. शक्य तितकं थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे ते शक्य तितकं थोडंसं बारीक होईल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि असा सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे ना, जनरली घरामध्ये ठेवायचा. मिक्सीमध्ये किंवा अजून कोणत्या भांड्यामध्ये असे चिकटलेले पदार्थ वगैरे असतात ना, ते ह्याच्याने पटकन निघतात. हा खूप उपयुक्त काय म्हणतात त्याला एक स्पॅच्युला आहे, तो सगळ्या घरांमध्ये असलाच पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित निघालं आहे ते मिक्सरचं भांडं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर. मी साधारणपणे 1/4 कप घातलेली आहे. त्याच्या गुठळ्या मोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त तुम्ही घालू शकता, पण मला असं खूप गोड आवडत नाही, त्यामुळे कमीत कमी मी याच्यामध्ये घातलेली आहे की चवही बिघडणार नाही आणि ती करंजीही वाटली पाहिजे. ही पिठी साखर वाटल्यास तुम्ही चाळूनही घालू शकता, पण ह्याच्यामध्ये फारशा गुठळ्या नव्हत्या, पटकन ते मिक्स झालं, त्यामुळे मी तशीच घातली होती. आता साधारणपणे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. पीठ छान व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता त्याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे. थोडंसं ते मुरलेलंही आहे आणि एकदम सैलसरही झालेलं नाही आहे, जेणेकरून आपल्या करंज्या मस्त खुसखुशीत होणार आहेत. तर ह्याचे 4 भाग मी करून घेतलेले आहेत. एका भागाची आपण पोळी लाटून घ्यायची आहे. जमेल तितकी, तुम्हाला जर खूप मोठी पोळी लाटायला जमत असेल तर 2 भागच करा आणि मोठी पोळी लाटा.
पण माझ्याकडे एवढा पोळपाट आहे आणि जनरली मला प्लॅटफॉर्मवर जमत नाही, त्यामुळे मी 4 भाग करून घेतलेले आहेत. आता यानंतर काय करायचं आहे, असं फ्लावर शेपचं जनरली कुकी कटर असतं. हेही खूप इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये. आजकाल ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टवर वगैरे पण असे कुकी कटर मिळतात. ते घेतलेलं आहे मी. आणि अशा प्रकारे पोळीवर हे स्टॅम्प करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे, जेणेकरून असे फुलांच्या आकाराचे आपल्याला पुऱ्या मिळतील छोट्या छोट्या. साधारणपणे 5 ते 6 होतात. आणि याच कुकी कटरमध्ये वेगवेगळ्या साईजेस असतात. तर त्याच्यामधलं छोटं फ्लावर मी घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरता येईल, ते बाहेर पडणार नाही. हे बघा, अशा छोट्या त्या फ्लावरमध्ये सारण भरायचं आहे आणि त्याला असं व्यवस्थित वरतून प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बाहेर पडणार नाही, एकदम व्यवस्थित राहतं आतमध्ये. आणि एकदा तुम्ही 1-2 केलेत ना की खूप पटापट होतात मग नंतर. आणि या ज्या कडा उरलेल्या आहेत ना, त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. नेहमी आपण करंजीला नेहमीसारखं लावतो तसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि सगळे जे बॉर्डर्स आहेत ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की पाकळ्यांच्या मधला जो पोर्शन आहे ना, तो बऱ्याचदा असा ओपन राहायची शक्यता असते, त्यामुळे तिकडे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. तळणीमध्ये जर ते कोरडं सारण बाहेर आलं ना, तर पूर्ण तेल खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे एकदा हे व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी आणि डिझाईनही छान येण्यासाठी आपण काय करणार आहोत, काटा घेतलेला आहे मी. काट्याने या प्रकारे साईडला मी डिझाईन करून घेत आहे. हे बघा, दिसायलाही किती मस्त ब्युटिफुल दिसत आहे हे, आणि डिझाईनही छान येत आहे. प्लस एक फायदा म्हणजे ते असं लॉक होतं आहे सगळीकडनं, म्हणजे सारण बाहेर यायची शक्यताही राहणार नाही. हे बघा, किती मस्त आकार याला आलेला आहे. आणि जेव्हा आपण हे तळतो ना, तेव्हा ते डिझाईन अजून छान उठून दिसतं. तर अशा प्रकारे आपली फ्लॉवर करंजी बनवून तयार आहे. हे बघा, अशाच प्रकारे सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. 1-2 बनवल्या ना की खूप झटपट होतात, ट्रस्ट मी. जेवढी मी तुम्हाला सामग्री दाखवली होती, मेजरमेंट सांगितलेले, त्याच्यामध्ये साधारणपणे 12 ते 15 करंज्या माझ्या झाल्या आहेत. आणि सारण थोडंसं उरलं आहे, जेणेकरून अजून 15 ते 20 करंज्या ह्याच्यामध्ये होतील. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला 25-30 करायच्या असतील तर मैद्याचं पीठ जास्त मळून घ्यायचं आहे. मी सध्या एवढ्याच केल्या होत्या. आता तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तापलं आहे की नाही छोटा गोळा टाकून चेक करायचा आहे. आणि नंतर सगळ्यात आधी एकच करंजी तळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ते व्यवस्थित लॉक होते की नाही, सारण बाहेर येत आहे की नाही, हे सगळं आपल्याला व्यवस्थित कळेल. आणि मग एकदम बल्कमध्ये तळायला घ्यायचे आहेत. कोणत्याही दिवाळीचा फराळ किंवा तळणीचे पदार्थ करताना सगळ्यात आधी साधारणपणे 1 किंवा 2च पदार्थ तळून घ्यायचे आणि मग एकत्र बल्कमध्ये टाकायचे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे पीठ कुठून बाहेर निघत नाही आहे ना, सारण बाहेर निघत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्ट करता येतात. नाहीतर तेल सगळं एकदम खराब होत नाही. हे बघा, अशा रंगावर साधारणपणे येतं, बुडबुडे कमी होतात, म्हटल्यावर आपण समजू शकतो की करंजी आपली तयार आहे. हे बघा, आणि करंजी करताना तुम्ही गॅसची फ्लेम खूप जास्त ठेवली तर वरतून बबल्स येतील आणि करंज्या नरम पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच पटापट तेलामध्ये फिरवत करंजी तळून घ्यायची आहे, जेणेकरून वरती असे ते खूप सारे बबल येणार नाहीत आणि करंज्या नरम पडणार नाहीत. हे बघा, आता मी 2 घातलेले आहेत. तुम्ही जर तळणीचं तेल जास्त ठेवलेलं असेल तर 3-4ही एका वेळेला करू शकता. मीडियम फ्लेमवर सगळीकडनं मस्त व्यवस्थित फिरवत तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून रंगही सगळीकडून एकसारखा येईल, खूप सारे बबल्स येणार नाहीत आणि गार झाल्यावर तुम्ही ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मस्त अट्रॅक्टिव्ह पदार्थ आहे. या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा.